हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप याच्यामधला स्वाध्याय 8.1 हा सुरू करणार आहोत. तर पहा मित्रांनो, याच्या अगोदरचे आपण सर्व धडे शिकवलेले आहेत. एकूण 7 धडे आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड आहेत. आता आपला हा 8वा चॅप्टर आहे, ते तुम्ही पहिलेचे व्हिडिओ पाहू शकता. तर पहा, स्वाध्याय 8.1 मध्ये काय प्रश्न दिलेला आहे. 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 ही संख्या मिळेल. कोणती संख्या कमी केली असता ही संख्या मिळेल असं विचारलेलं आहे. काय म्हणजे त्यांनी कोणती संख्या कमी केली असता, कमी करणे म्हणजे काय, मायनस करणे, म्हणजे मायनस करायचं आहे. असे कोणती संख्या ह्याच्यामधून मायनस केल्या तर तुम्हाला ही संख्या भेटते असं विचारलं. तर आपण काय करू, कोणतीतरी एक संख्या घेऊ. समजा आपण काय केलो, समजा एक्स संख्या कमी केली असता, काय केली असता, कमी केली असता. आपण काय केलो, एक्स संख्या कमी केलो. आता संख्या आपल्याला माहीत नाही ते कोणती आहे ते, म्हणून आपण त्याला एक्स मानलो. मग कशामधून कमी करायचं आहे, याच्यामधून कमी करायचं आहे ना. मग काय होते, समीकरण कसं तयार होते, 41.0812 याच्यामधून कमी करायचं आहे, काय, एक्स कमी करायचं आहे. तर काय भेटते तुम्हाला, ही संख्या भेटते, म्हणजे 32.487 ही संख्या तुम्हाला काय सापडते. मग आता काय करायचं मित्रांनो, एक्सची किंमत काढायची ह्याच्यावरून. आता हे -x इक्वल टूच्या पलीकडे गेलं तर काय होते, +x होते, आणि हे जे 32.487 इकडे आलं तर काय होते, मायनस होते. म्हणजे आपण त्याला तसंच करू, 41.0812 याला इकडं आणूता, -32.487 होते, बरोबर. हे मायनसचं एक्स तिकडे जाऊन काय होते, +x होते, म्हणजे इथं x येते. मग यांच्या दोघांची तुम्हाला काय करायचं आहे, वजाबाकीच करायची आहे. तर आपण इथं वजाबाकी करू. बघा, वजाबाकी करतोय पॉईंटचं, बघा हे मोठी संख्या, ह्याला पहिलं लिहायचं. बघा 41.0812, मग इथलं पॉईंट आहे ना, पहिलं पॉईंट लिहून घ्यायचं पॉईंटच्या खाली. इथं पॉईंट लिहून घेतलं. पॉईंटच्या तिकडं संख्या कोणती आहेत बघायचं, पॉईंटच्या तिकडं संख्या 4, 8, 7 आहेत. मग इथं 4 घ्यायचं, इथं 8 घ्यायचं, इथं 7 घ्यायची. मग पॉईंटच्या इकडं कुठं किती आहेत बघायचं, या पॉईंटच्या इकडं बघा 2, 3 आहे. मग इकडे लगेच 2 आहे, नंतर इकडे काय आहे, 3 आहे, अशी मांडणी करायची. मग याची वजाबाकी करायची आहे. मग वजाबाकी, याच्या खाली काही संख्या नसल्यामुळे इथं काय करायचं, 0 भरायचा. मग आता मला सांगा, 2मधून 0 गेले, 2च उरतात. 1मधून 7 जात नाहीत, म्हणून आपण एक उसनं घेतल्या तर इथं 7 होत्यात, इथं किती होतात, 11 होतात. मग 11मधून जर 7 गेले तर किती उरतात, 4 उरतात. 11मधून 7 गेले तर किती, 4 उरतात. इथं 7मधून 8 जात नाहीत, मग इकडून उसनं घेण्यासाठी इथं 0च आहे. मग आपण इथून घेऊया. इथून घेतलं तर इथं 0 होते, इथं 10 होते, इथं किती होते, 10 होते. मग 10मधून इकडे 1 गेलं तर इथं 17 होतात, आणि इथं किती उरतात, 9 उरतात. 17मधून 8 गेलं तर किती, 9 उरले. मग इथं 9 होतं, 9मधून 4 गेले 5, 9मधून 4 गेले 5. मग आता हे पॉईंटला पॉईंट. मग इथं 0 आहे, 0मधून 2 जात नाहीत, म्हणून इकडे एक उसनं घेतला, इथं 3 झाले, इथं 10 झालं. मग 10मधून 2 गेले 8, मग इथं 3मधून 3 गेले 0. मग आता पॉईंटच्या इकडं 0 लिहिणं गेलं तरी चालतं. म्हणजे वजाबाकी किती आली याची, 8.5242 बरोबर काय, एक्सची किंमत तुम्हाला सापडलेली आहे. म्हणजे कोणती संख्या वजा करायची तुम्हाला, 8.5942. बघा कुठं आहे याच्यामध्ये, ऑप्शनमध्ये इथं आहे बघा, 8.5942 ऑप्शन नंबर 1 तुमचा काय आहे, बरोबर आहे. आता आपण काय करू, याचा पुढचा प्रश्न सॉल्व करूया लगेच. आता बघा प्रश्न क्रमांक 2. बघा खूप सोपा प्रश्न आहे. इथं पॉईंटमध्ये आहेत सगळं संख्या, म्हणून तुम्हाला अवघड वाटत असेल, पण एकदम सोपा आहे. आपल्याला ह्याचाच वापर करून त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला दिले काय मित्रांनो, आपल्याला दिलेलं आहे असं, 135 × 122 बरोबर 16,470. या दोघाचा गुणाकार किती येते, एवढं येते म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायला सांगितले, आपल्याला काढायला सांगितलेलं आहे की 0.16,470 भागिले 0.122 बरोबर किती, असं तुम्हाला ही किंमत काढायला सांगितलेलं आहे. मग आता हे जर दोघं बघितल्या तर हे दोन हेच आहेत. कोणते कोणते आहेत बघा, इथं आहे बघा 16,470, इथं पण 16,470च आहे. इथं बघा 0.122 आहे, आणि इथं किती आहे, 122च आहे. तर आता ह्याचं आणि ह्याचं काय संबंध आहे, तर तुम्हाला ह्याचं भागाकार करण्यासाठी ह्याचा वापर करायचा आहे. कसं वापर करायचा आहे, तर पहा, पहिलं सुरुवातीला आपण काय करू, हे जे दिलेलं आहे की नाही, ह्याला काय करू, आपण याला 1000ने गुणून घेऊया. ह्याला काय करू, आपण 1000ने गुणून घेऊ. मी काय करतो, याला 1000ने गुणून घेतो. मी काय करतो, याला 1000ने गुणून घेऊ. याला 1000नं जर गुणून घेतलं तर काय होते पहा मित्रांनो, लक्षात ठेवा. 1000नं गुणून घेतल्याने काय होते, मी याला जर 1000नं गुणून घेतलं, 0.16470 गुणिले 1000, त्याच्यानंतर भागिले
0.122 गुणिले 1000 केलं तर काय होते. आता जेव्हाही तुम्ही एखाद्या संख्येला 0 गुणत असाल, म्हणजे 10, 100, 1000 गुणत असाल, इथं 3 झिरो आहेत. किती झिरो आहेत? 3 झिरो आहेत. तर हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट इकडं उजवीकडे जेवढे झिरो आहेत तेवढं पॉईंट काय होतो, पुढं सरकतो. किंवा तुम्ही जर बाजूला जरी ह्यांचा गुणाकार केला तर त्याचं पॉईंट काय 3 घरं पुढं सरकतो, म्हणजे उजवीकडे सरकतो, इकडं सरकतो. मग याचं जे उत्तर आहे गुणाकार केलेलं, आपण एवढं मोठं गुणाकार करू शकत नाही, वेळ जास्त लागते. पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, जर 3 झिरोनं जर आपण गुणून घेतलं तर हा पॉईंट 1, 2, 3 संख्या पुढं जातो. 2 झिरोनं गुणून घेतलं तर 1, 2 संख्या पुढं जातो. मग आपण 3 झिरोनं गुणून घ्याल तर हा पॉईंट कुठे जाते बघा, 1, 2, 3 म्हणजे कुठे जातो 16, 4 म्हणजे 164. त्याच्यानंतर इथं पॉईंट येतो आणि इथं 7ला 7, 0ला 0 अशी संख्या बनते. कधी? यांच्या दोघाचा गुणाकार केल्यानंतर. कारण 1, 2, 3 घरं काय झालं, पुढं चाललेलं आहे. मग नंतर इथं भागिलेला भागिले. आता इथं पण कितीनं 1000नं गुणून घेऊ लागलो, म्हणजे किती घरं, किती नंबर, 3 नंबर पुढे जाते. म्हणजे 1, 2, 3 म्हणजे इथं येते पॉईंट, म्हणजेच ते 0 निघून जाते, पुढं तिकडे जाते, म्हणजे फक्त आणि फक्त 122च होते. म्हणजे तुम्हाला काय सापडलं, अशा प्रकारे ही संख्या तुम्हाला सापडलेली आहे. मग तुम्ही ह्यालाच कसं लिहू शकतो मित्रांनो, ह्याला तुम्ही असं पण लिहू शकता, यांच्या दोघाचा भागाकार 164.70 भागिले किती 122 आपण याचं लिहू शकतो. आणि हेच काय आहे, इथं या दोघाचा भागाकार आहे. फक्त काय आहे, इथं पॉईंट नाही खाली, पण इथं 1च्या अगोदर पॉईंट आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, आता हे जे दिलेलं आहे की नाही, दिलेलं त्याला घ्यायचं आहे, त्याला घ्यायचं आणि ह्याच्यासोबत काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. मग आता मला काय दिलेलं आहे, त्यांनी दिलेलं वाक्य काय, दिलेलं समीकरण काय आहे बा, 135 गुणिले 122 बरोबर किती आहे 16,470. मी आता ह्याला काय करतो मित्रांनो, ह्याला मी आता ह्याला मी 100 गुणून घेतो. का 100 गुणून घेतो, कारण तुम्ही जर इथं आन्सर जर बघितला, याच्यामध्ये आन्सर जर बघितला तर इथं 2 नंतर आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं जरी बघितल्या तर इथं किती आहे, इथं 2 नंतर पॉईंट आहे. आता आपण काय करू, ह्याला 100 गुणून घेऊ. काय होतं याचं बघू आपण. 100 जर होत नसेल तर आपण काय करू, 3 झिरोनं गुणून घेऊ, म्हणजे 1000 गुणून घेऊ. पहिलं काय करू, आपण याला गुणून न घेता आपण भागून घेऊ. याला काय करू, भागून घेऊ. कारण इथं गुणून घ्यायची गरज नाही, कारण इथं कुठं पॉईंटच नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं, पॉईंट आणायचे आहेत. ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला पॉईंट आणायचे आहेत. इथं पॉईंट आहेत ना, इथं पण पॉईंट आहेत, तर आपल्याला इथं सुद्धा काय करायचं आहे, पॉईंट आणायचे आहेत. मग मी काय करतो, याला 100ने काय करतो, भागून घेतो. ह्याला काय करतो, 100ने भागून घेऊ. 100ने जर भागून घेतलं तर काय होतं मित्रांनो, पहा. आता ह्या 135 गुणिले 122 ह्याला मी 100ने भागून घेतो आणि ह्याला पण काय करतो, 16,470ला सुद्धा 100ने भागून घेतो. मग काय होते मित्रांनो, याचं जर तुम्ही भागाकार केला तर 1, 2 नंतर पॉईंट येते. इथं 2 नंतर पॉईंट लिहा किंवा इथं 2 नंतर पॉईंट लिहा. दोघांपैकी कोणाला बी 2 नंतर तुम्ही पॉईंट लिहू शकता. मी आता काय करतो, इथं 122 आहे ना, 122 2 नंतर पॉईंट लिहत नाही, मी ह्याचा वापर करतो. म्हणजे इथं काय लिहितो मी, 1 आहे, 1, 2 म्हणजे इथं पॉईंट देतो, इथं 3, 5 लिहितो. गुणिले किती आहे 122ला 122 तसंच्या तसं ठेवतो. कारण हे 2 झिरो कसे खालून गायब झाले, म्हणजे आपण ह्या 2 झिरोच्या ऐवजी इथं 2 नंतर पॉईंट दिलो, आपण इकडं दिलं नाही, कोणत्या बी एकाला द्यायचं असते. मग आता इथं बघा, इथं किती आहे, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर एकूण मोजायचं असते 1, 2 तुम्ही 2 नंतर इथं पॉईंट देऊ शकता. मग आता जर तुम्ही बघितल्या तर इथं 164.70 येते, 164.70 म्हणजे 1 नंतर 2 नंतर पॉईंट असं येते. मग आता जर तुम्ही बघितला तर इथं जे आहे 1.35 गुणिले 122, हे 122 गुणाकारचं तिकडे जाऊन काय होते, भागाकारमध्ये जाते. म्हणजेच काय येते 1.35 बरोबर 164.70 भागिले काय येते 122 येते. मग आता हे जे तुम्ही बघत आहात, हे जे तयार झालेलं आहे ते इथंच आहे. पहा मित्रांनो, हे काय आहे, इथं आहे. इथं बघा 164.70 भागिले 122, इथं बघा 164.70 भागिले 122. मग इथं काय आले, 164.70 भागिले 122ची किंमत किती आली, 1.35 आलेली आहे. म्हणजेच यांच्या दोघाचा भागाकार किती येते, 1.35च येते. म्हणजे अशा प्रकारे ह्याचा ऑप्शन नंबर 1 तुम्हाला सापडते. तुम्ही ह्याचं पॉईंट काढून टाकून बी भागाकार केलं तरी हेच सापडते, किंवा असं तुम्ही कंपॅरिझन करून उत्तर काढलं तरी तुम्हाला काय हेच सापडते. मग अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न करायचा होता. हा प्रश्न खूप जणांना अवघड वाटते, पण सोपा आहे. तुम्ही परत एकदा बघून घ्या. आता आपण याचा पुढचा प्रश्न सॉल्व करू.
बघा 3 नंबरचा क्वेश्चन एकदम इझी आहे. आपल्याला काय विचारले आहे इथं 1500 किती आहेत 1 2 3 4 5 झिरो आहेत बरोबर भागिले 0.003 बरोबर यम. तर यमची किंमत किती, यमची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आता इथं हे जे संख्या दिलेली आहेत मोठ्याच्या मोठ्या ते संख्या बघा लिहून घ्या. आपण पहिले लिहून घेऊ. इथं हे किती झिरो आहेत 1 2 3 4 झिरो आहेत. 1 2 3 4 झिरो भागिले किती आहे तिथं 0.00005 आहेत. 1 2 3 4 5 आणि इथं 3 आहे बरोबर किती आहे यम आहे. तर आता आपल्याला यमची किंमत काढायची आहे. तर आता यमची किंमत काढण्यासाठी आपण काय करू मित्रांनो, इथं बघा 4 झिरो झाले, इथं 5 झिरो आहेत, वरी 5 आहेत झिरो. मग आता यमची किंमत काढण्यासाठी काय करू आपण, हा जो पॉईंट आहे खाली ह्या पॉईंटला आपण काढून टाकण्याचा प्रयत्न करू. पॉईंट काढण्यासाठी पहा मित्रांनो, पॉईंट काढण्यासाठी काय करावं लागेल, इथं पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत ते बघावं लागेल. मग किती अंक आहेत बघा 1 2 3 4 5 6 6 अंक आहेत. मग 6 अंक असतील तर 6 झिरोनं गुणून घ्यायचं. किती झिरोनं घ्यायचं, गुणून घ्यायचं 6 झिरोनं. 6 झिरोनं म्हणजे 1च्या नंतर किती झिरो दिलं पाहिजे तुम्ही 6 झिरो. मग आता आपण काय करू, याच्यामध्ये आपण वर खाली जर गुणून घेत असेल तुम्ही कोणत्या संख्येनं तर वर सुद्धा गुणून घ्यावं लागेल. मग आपण काय करू, वर सुद्धा गुणून घेऊ. हे वरचे 5 झिरो जसंच्या तसं ठेवू, गुणिले 1 देऊ आपण 1 2 3 4 5 6 नंतर भागिले ह्याला बी काय करू आपण 0.1 2 3 4 5 झिरो आहेत गुणिले आहे आणि गुणिले किती 1 2 3 4 5 6 झिरोनं आपण काय केलो गुणून घेतलो. मग आता इथं काय होतं याच्यामध्ये, आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यानं किती आहेत एकक दशक शतक हजार दशहजार लाख 10 लाख 10 लाख नाही, ह्याला जर गुणून घेतला तर हे पॉईंट इकडे येते. किती अंक येते बघा 1 2 3 4 5 6 अंक येते. का, कारण इथं 1 2 3 4 5 6 झिरो असल्यामुळं. आणि ह्याच्याने ह्याला जर गुणून घेतलं तर 15 1 15च होते आणि हे 6 झिरो तिथं ॲड होतात. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर इथं काय होते 1 2 3 4 5 झिरो पहिलेचीच आहेत 1 2 3 4 5 झिरो आणि 15 1 15 होते. नंतर किती झिरो आहेत 1 2 3 4 5 6 आहेत. 1 2 3 4 5 6 झिरो आणि भागिले किती होते मित्रांनो, भागिले हे पॉईंट इथं येते म्हणजे खाली फक्त 3 असते बरोबर यमला यम. कळालं तुम्हाला, किती झिरोनं तुम्ही गुणून घेतल्या तेवढं काय होते पॉईंट पुढे जाते. म्हणजे पॉईंट इथं आला म्हणजे पॉईंट इथं आला. आता पॉईंटच्या इकडे कोणती संख्या नाही म्हणून फक्त 3च राहते. हां, मग आता आपण काय करू शकतो, ह्याला 3नं भाग देऊ शकतो. बघा 3 1 3 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 म्हणजे इथं 3 5 15 म्हणजे 5 आलं. आणि किती झिरो आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झिरो आहेत. म्हणजे 5च्या समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 झिरो बरोबर यम. यमची किंमत एवढी सापडली तुम्हाला. आता ह्याला वाचायची गरज नाही तुम्हाला किती मोठी संख्या आहे. तर यमची किंमत एवढी सापडली. ऑप्शनमध्ये आहे की नाही बघू. तर इथं जर बघितलं तर इथं 5 गुणिले 10चं पावर किती आहे 5 आहे. म्हणजे 10च्या समोर किती झिरो घेतलं पाहिजे आपण 1च्या समोर 5 झिरो घेतलं पाहिजे. इथं 5 गुणिले 10चा पावर 8 आहे म्हणजे 1च्या समोर किती झिरो आहेत इथं 8 झिरो आहेत. इथं 5 गुणिले 10चा पावर 10 आहे म्हणजे इथं 1च्या समोर किती झिरो आहेत इथं 10ला किती वेळ गुणाकार करावा लागेल 10 वेळा. इथं जर बघितलं तर 5 गुणिले 10 आहे, 10चं पावर 11 आहे. म्हणजेच तुम्ही ह्याला कसं लिहू शकता 5 लिहू शकता आणि इथं हे 11 झिरो असल्यामुळं 11 भागिले 10 भागिले 11 लिहू शकता. 10 भागिले 11 लिहू शकता. म्हणजेच यमची किंमत तुम्हाला अशा प्रकारे 5 गुणिले 10चा पावर 11 ह्या 4 नंबरची तुम्हाला उत्तर सापडते. म्हणजेच ह्याचं आपण ह्याला कसं तयार केलं, तुम्ही जर इथं 5ला 5 लिहिला आणि इथं 10 आहे ना 10ला पावर 11 असल्यामुळं तुम्ही किती बार लिहिता 11 बार लिहिता. म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 असं किती बार लिहिता तुम्ही 11 बार लिहिता. मग 11 बार जर लिहिला तर म्हणजे काय होते 5 गुणिले 10च्या शून्यसमोर किती येतात 11 झिरो येतात. किती झिरो येतात 11 झिरो. मग तुम्ही जर ह्या 1नं 5ला गुणलं तर हीच संख्या बनते. मग अशा प्रकारे ह्या उत्तराचं ते ऑप्शन त्यांनी तशा प्रकारे बनवलेलं आहे. आपण तिथं 11 बार लिहितो म्हणजे काय, आपण कधी पण कोणत्याही संख्येचा वर्ग जर केलो 5चा वर्ग केला तर काय करतो आपण 5 गुणिले 5 लिहितो. 5चा जर घन राहिला तर काय करतो आपण 5 गुणिले 5 गुणिले 5 लिहितो. 5चा जर पावर 4 असेल तर काय लिहितो 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असं 4 बार लिहितो. तसंच इथं 10चा पावर 11 आहे म्हणून 10ला किती बार लिहायचं आहे 11 बार लिहायचं आहे. मग 11 बार जर गुणाकार केलं तर 0 झिरोच येतात सगळे 11 आणि इथं बी सगळे 11 झिरो आहेत. म्हणून आपण याला अशा प्रकारे तयार करू शकतो. म्हणून ऑप्शन नंबर किती आहे 4 आहे. आता याच्या नंतरचा प्रश्न आपण बघूया.
बघा प्रश्न क्रमांक 14 एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही. आपल्याला इथं दिलेलं आहे 0.3.0 प्लस 0.4 प्लस 0.56 भागिले 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 याची किंमत काढायची आहे. तर आपण काय करू, पहिले ह्या सगळ्या वरच्याची काय करू आपण बेरीज करून घेऊ. आता वरच्याची बेरीज बघा कशी मांडणी करायचं. पहिलं 3 लिहायचं, पॉईंटला पॉईंट लिहायचं, 0ला 0 लिहायचं. मग हे पॉईंट इथं पॉईंटच्या खाली आलं पाहिजे. पॉईंटच्या तिकडं कोण आहे 4 आहे, पॉईंटच्या इकडं कोण आहे 0 आहे. मग आता ही पॉईंट ह्या पॉईंटच्या खाली पाहिजे. पॉईंटच्या तिकडं कोण आहे 5 आहे, नंतर कोण आहे 6 आहे, इकडं पॉईंटच्या किती आहे 0 आहे, म्हणजे इथं प्लसला प्लस. आता यांचं आपण काय करू बेरीज करू. म्हणजे बघा इथं 6 येते, हे 4 आणि 5 9 होते, पॉईंटला पॉईंट येते, हे किती होते 3 होते. म्हणजे ह्या वरच्या सगळ्याची बेरीज किती आली आपल्यापाशी 3.96 एवढी आलेली आहे. मग आता काय करू आपण इथं खालच्या याचा गुणाकार करून घेऊ. आता तुम्ही जर बघितलं तर इथं ह्याचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे किती आहे ते 22 गुणिले 0.3 आहे. ह्याचा गुणाकार किती 22 त्रिक किती होते 66 होते. 22 त्रिक किती होते 66 होते. आणि किती नंतर पॉईंट आहे 1 नंतर पॉईंट आहे, म्हणून इथं किती येते 6.6 येते. मग त्याच्यानंतर यांच्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. किती आहे तिथं 0.1 गुणिले 5 आहे. इथं 5 1 5 होते, 1 नंतर पॉईंट असल्यामुळे आपण काय करू लागेल 0.5 घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल आपला 0.5. मग आता उरलं कोणाचं, आता ह्याचं बी गुणाकार केलं आपण, किती आलं 6.6 आलं. याचं गुणाकार किती 0.5 आलेला आहे. मग आता आपण परत ह्यांच्या दोघांचा गुणाकार करावा लागेल. इथं करू आपण 6.6 0.5 गुणिले बघा 5 × 30 0 हातच्याला 3 5 × 30 30 31 32 33 33ला 33. मग नंतर इथं 0 घेतो आणि इथं 0 गुणतो. हे 0ला 0, हे 0ला 0. मग आता यांची बेरीज करतो. इथं 0 येते, इथं 3 येते, इथं 3 येते. मग किती नंतर पॉईंट आहे इथं 1 नंतर आहे, इथं 1 नंतर, म्हणजे एकूण किती 2 नंतर पॉईंट. उत्तराला किती नंतर द्यायचं 2 नंतर पॉईंट द्यायचं. म्हणजे 1 2 मग इथं पॉईंट येते. मग या पॉईंटच्या नंतर इथं 0 आलं घेणं गेलं तरी पण चालते. मग आपण याचं उत्तर काय लिहू, याचं उत्तर लिहू 3.96 भागिले ह्याचं सगळ्याचं उत्तर किती आलं आहे आपल्यापाशी 3.3 आलेलं आहे. आता ह्याचीच तुम्हाला काय करायची आहे किंमत काढायची आहे. आता जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आपल्याला इथं 1 आपण याला गुणून घेऊ शकतो. कितीनं गुणून घेऊ शकतो आपण 1 गुणून घेऊ शकतो. आता आपण काय करू याला 1 गुणून घेऊया. आता याला 1 म्हणालो 11 गुणून घेऊ शकतो आपण. याला 11 काय करू गुणून घेऊ शकता. तर याच्यामध्ये बघा 11 गुणून घेतल्यासाठी 11 33 म्हणजे 0.3 येते. म्हणजे इथं बघा इथं किती येते 11 त्रिक 33 0.3 नंतर किती उरते 33 34 35 36 37 38 39 म्हणजे 6 उरले 11 6 66 म्हणजे किती आलं 0.36 आलेलं आहे भागिले 0.3 आलेलं आहे. याची किंमत काढायची आहे. आता बघा इथं तुम्ही याला किती 3 नवी गुणून घेऊ शकता. याला कितीने गुणून घेऊ शकता 3 किंवा याचे काय करा पॉईंट काढून टाका. याचे काय करा पॉईंट काढून टाका. इथं 1 नंतर पॉईंट आहे, इथं 2 नंतर पॉईंट आहे. तर आपण काय करू ह्याला वर 100 गुणून घेऊया, खाली काय करू याला 10 गुणून घेऊ. याला काय करू 10 गुणून 100 गुणून घेऊ. तर याचं उत्तर काय येते बघा हे 2 घर पुढे जाते म्हणजे वर काय येते 36 येते. आणि हे काय होते 1 घर पुढे जाते 1 0 उरते म्हणजे इथं किती उरते 30 होते. म्हणजे आता ह्याला तुम्ही भाग देऊ शकता. ह्याला कितीनं भाग देऊ शकता 3 भाग देऊ शकता. 3 1 3 0ला 0 3 1 3 3 2 6 म्हणजे किती आलं याच्यामध्ये इथं आलं 12 भागिले 10 आलेलं आहे. किती आलेलं आहे 12 भागिले 10. याला परत भाग देऊ शकता. कितीनं भाग देऊ शकतो आपण 2 बेस आहे 12 बे 5 10 बेस आहे 12 बे 5 10 म्हणजे किती आलं आपल्यापाशी 6 भागिले 5 आलेलं आहे. 6 भागिले 5 ऑप्शनमध्ये आहे का इथं आहे बघा 6 भागिले 5 इथं आलेलं आहे 6 भागिले 5. अशा प्रकारे आपण काय करू शकतो 6 भागिले 5 याचं उत्तर काढू शकतो. आपण इथं पॉईंट रिमूव्ह केलो. इथं कुठं पण पॉईंट आपण काढून टाकलेलं नाही. इथं 2 नंतर पॉईंट होते म्हणून इथं 100 गुणून घेतलं. मग हे पॉईंट पुढं गेला फक्त 36 राहिलं. इथं 100 गुणून घेतल्यामुळे 1 घर पुढं गेलं 1 0 राहते. 1 नंतर पॉईंट असल्यामुळे इथं खाली 30 झालं. मग हे 30 झालं तर आपण याला 3 भाग दिलं 3 1 3 0ला 0 मग 3 1 3 3 2 6 म्हणजे किती आलं 12 भागिले 10. 12 भागिले 10 म्हणजे आपण 2 भाग दिलेला बेस आहे 12 बे 5 10 म्हणजे किती आलं उत्तर आपल्यापाशी 6 भागिले 5. 6 भागिले 5 कुठं आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. तुम्ही कशाही प्रकारे ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकता. पॉईंट इथं बी रिमूव्ह करू शकता, तुम्ही इथं पॉईंट रिमूव्ह करू शकता. 2-3 पद्धतीने करता येते. तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करत आहात त्याच्यावर तुमचं हे प्रश्न डिपेंड असतं. एकदम सोपे प्रश्न आहेत. तुम्ही फक्त हे पॉईंट कसं रिमूव्ह होते ते तुम्ही तेवढं समजून घ्या.
तुम्हाला जर हे कसं इकडं जाते पॉईंट समजून घ्यायचं तर याला गुणून बघायचं, तुम्ही बाजूला गुणून बघा, हेच तुम्हाला आन्सर त्याचे सापडतात. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. आता बघा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 सुद्धा पॉईंटमध्येच आहे, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. आपल्याला काय करायचं आहे, याचे पहिले पॉईंट रिमूव्ह करायचे आहे, त्याचे पॉईंट आपण काय करू, काढून टाकू. आता इथं जर बघितलं तर इथं 2 नंतर पॉईंट आहे, इथं 1 नंतर पॉईंट आहे. मग इथं 2 नंतर पॉईंट असल्यामुळे आपण काय करूया, याला 100 न गुणून घेऊ, ह्याला पण खाली 100 न गुणून घेऊ. इथं 1 नंतर पॉईंट आहे, इथं 2 नंतर पॉईंट आहे, ह्याला बी काय करू आपण 100नच गुणून घेऊया. एकदा मी काय करतो, क्वेश्चन बघतो, क्वेश्चन आपलं व्यवस्थित लिहिले का आपण पुस्तकमधलं. बघा क्वेश्चनमध्ये राईट बरोबर आहे क्वेश्चन. तर आता पहा याच्यामध्ये आपण काय करू, ह्याला 100 न गुणून घेऊ. बघा 2.43 गुणिले 100 भागिले 0.9 गुणिले किती होते, 100 होते, अधिकला अधिक. ह्यालासुद्धा आपल्याला 100 न गुणून घ्यायचं आहे, भागिले 0.04 गुणिले किती, 100ला 100. ह्याला बी आपण काय केलं, 100 न गुणून घेतलं. तर आता इथं 2 नंतर पॉईंट असल्यामुळे ह्या 100 न गुणून घेतल्यामुळे वर काय येते, 243 येते. खाली बघा 1 नंतर पॉईंट आहे, 1 नंतर पॉईंट आहे म्हणून 1 0 कट होते आणि 1 0 तिथंच असते, म्हणजे खाली 90 होते, अधिकला अधिक. इथं 1 नंतर पॉईंट आहे म्हणून आपलं काय होते, 1 0 कट होते, म्हणजे इथं 160 होते, भागिले 2 नंतर पॉईंट असल्यामुळं इथं दोन्ही 0 कट होतात आणि फक्त खाली येते 4. मग आता जर तुम्ही बघितलं तर आपण ह्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करू शकतो, ह्याला 3 भाग देऊ शकतो आपण. कितीनं भाग देऊ शकतो आपण ह्याला, 3. बघा इथं काय करते आपण, 3 त्रिक 9 म्हणजे हे 0ला 0. इथं बघा 3 5 15 3 6 8 3 7 21 3 8 24 आणि इथं किती येते, 3 1 3 म्हणजे इथं 81 भागिले 30 होते, अधिकला अधिक. याला आपण 4 भाग देऊ, 4 1 4 4 चौक 16 म्हणजे किती येते, इथं 40 येते, इथं किती येते 40. मग आता आपण परत ह्याला काय करू शकतो, 3 भाग देऊ शकतो, 3 1 3 0ला 0. मग 3 2 6 किती उरतात, 2 उरतात, 3 7 21 म्हणजे किती येते, 27 भागिले 10 अधिक किती होते, 40 होते. मग आता जर तुम्ही बघितलं ह्यांची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायचं आहे. तर याच्या खाली काय नाही म्हणजे काय, ते 1 असते, काय नाही म्हणजे काय असते, 1 असते. तर आपण इथून सॉल्व करू याला. बघा 27 भागिले 10 अधिक किती आहे, 40 भागिले 1. मग याचा छेद समान करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो, डिनोमिनेटर सारखं करण्यासाठी. 1ने ह्याला गुणतो, इथं 27 होते, या 10ने याला गुणतो, इथं होते 400 भागिले किती, 10ला 10. मग याचा जर बेरीज केलं तुम्ही तर किती होते, 427 होते, भागिले किती, 10ला 10. मग आता जर तुम्ही बघितल्या तर इथं किती आहे, खाली 1 0 आहे. 1 0 असल्यामुळं काय करता आपण, 10ने याला भाग न देता डायरेक्ट 1 अंकानंतर पॉईंट तुम्ही देऊ शकता. म्हणजे याचं उत्तर काय येते, 42.7. 42.7 याचं काय येते, उत्तर येते. आता डायरेक्ट मी भाग न देता इथं 7च्या अगोदर पॉईंट का दिलो, कारण 1 0 असेल खाली डिनोमिनेटरमध्ये तर 1 नंतर पॉईंट द्यायचं असते. 1 0 असेल तर किती नंतर पॉईंट द्यायचं असते, 1 नंतर. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 42.7. अशा प्रकारे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 याच्यामध्ये 42.7. बघा तुम्ही, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. तुम्हाला इथं 3 भाग देत जायचं आहे. इथं खाली काय नाही म्हणजे 1 घ्यायचं आहे. 1 घेतल्यानंतर याची बेरीज करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय करून घ्यायचं. छेद समान होतात, छेद समान झालं की इथे 427 होते, मग खाली 10च असते. मग 10नं जर याला भाग दिलं तर किती येते, 42.7 येते. आता आपण याचा पुढचा प्रश्न सॉल्व करू. आता बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, एकदम सोपा आहे, पॉईंटमध्येच आहे, याची आपल्याला किंमत काढायची आहे. तर आता आपण काय करूया, ह्याचे पॉईंट काढण्याचा प्रयत्न करून टाकू. आता इथं बघा पॉईंट किती नंतर आहे, 1 2 3 3 नंतर पॉईंट आहे. इथं किती नंतर, 1 नंतर पॉईंट आहे. 3 नंतर पॉईंट असल्यामुळे आपण 3 0 गुणून घ्यायचं, म्हणजे 1000 न गुणून घ्यायचं. मग मी काय करतो, तर 0.036 गुणिले काय करतो, 1000 करतो, गुणिले 1000 भागिले किती, 0.6 गुणिले काय करतो, इथं पण काय करतो, 1000 करतो आणि गुणिले इथं बघा 1 2 2 नंतर पॉईंट आहे, इथं बी 1 2 2 नंतर पॉईंट आहे. जसं खालीवरी जर समान अंकानंतर पॉईंट असेल तर त्याला तुम्ही कितीनं गुणून घ्यावं लागेल, इथं 2 नंतर आहे, इथं 2 नंतर आहे, वर 100 खाली 100 गुणून घेतलं तर ते पॉईंट निघून जाते. तर आता समान अंकानंतर जर पॉईंट असतील तर डायरेक्ट कान टाकून द्यायचं पॉईंट. याचं उत्तर काय येते, 235 भागिले 5. एवढं कसं पण येणारच आहे. तर आपल्याला डबल तिथं संख्या ठेवायची गरज नाही, गुणून घ्यायची गरज नाही, कारण आपल्याला गुणून जरी घेतला असं मांडणी जरी केल्या तरी तेच उत्तर येणार आहे. म्हणून आपण डायरेक्ट ठेवून टाकूया इथं 1/6ला 1/6. आता इथं मी का डायरेक्ट इथं ठेवून उत्तर लिहून घेतलं नाही, कारण इथं 1 नंतर आहे, इथं 3 नंतर आहे. आपल्याला कधी कधी चुकू शकते, म्हणून इथं मांडणी करून घ्यायची. बघा इथं 3 0 असल्यामुळे पॉईंट कुठे येते, 1 2 3 येते, म्हणजे इथं किती येते, 36 होते, भागिले इथं 1 नंतर पॉईंट आहे, म्हणजे 1 0 कट होते, 2 0 आहेत, 2 0 काय आहेत, म्हणजे इथं किती येते, 600 येते.
किती येते 600 गुणिले किती आहे तिथं 235ला 235 भागिले 5ला 5 गुणिले किती आहे 1/6ला 1/6. मग आता बघा, आता याच्यामध्ये ह्या सगळ्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर आपण काय करू शकता, इथं याच्या दोघालाही भाग देऊ शकता. बघा 6 1 6 6 6 36. मग इथं किती येते 6/6 6/1 होते. काही नाही म्हणजे काय 1 आहे 2 0ला 2 0 म्हणजे इथं 2 0ला 2 0 येतात. नंतर गुणिले, आता ह्याला 5 भाग देऊ शकतो. 5 1 5 5 5 चौक 20 5 7 35 3 उरतात 5 7 35 म्हणजे 5 चौक 20 म्हणजे 45 भागिले किती येते 1 येते. गुणिले किती आहे 1/6ला 1/6. कळलं तुम्हाला. ह्याला आपण काय केलं 6नं भाग दिलं. 6 1 6 2 0 असल्यामुळे 2 0 आले. 6 6 36 म्हणून 6ला 6 आलं. त्याला 5 1 5 खाली 1 नंतर इथं 5 चौक 20 3 उरले 5 7 35 आहे सॉरी 5 7 35 5 7 35 म्हणजे इथं 7 येते. 5 7 35 म्हणजे इथं 7 येते. फक्त चुकून तिथं मी 5 लिहिलं होतं. मग आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काय होते, इथलं 6 कट होते, क्रॉसमध्ये कट करू शकता. म्हणजे इथं उरते काय मित्रांनो, इथं 47 गुणिले 1 किती होते 47च होते. 100 गुणिले 1 किती होते 100च होते. मग आता ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, खाली किती 0 आहेत 2 0 आहेत. 2 0 असतील तर किती नंतर पॉईंट द्यायचं, डायरेक्ट 100 गुणायचं नाही. 1 2 2 संख्या लिहायची. 7 आहे 4 आहे, इथं पॉईंट द्यायचं, इथं 0 द्यायचं. म्हणजे ह्याचं उत्तर किती येते 0.47. अशा प्रकारे 0.47 ऑप्शन नंबर 3मध्ये तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारे ह्याचं तुम्ही काय करू शकता, उत्तर काढू शकता. इथं मी कोणाला कशानं गुणून घेतलेलं आहे ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या. एकदम सोपा आहे, काहीच प्रश्न अवघड नाही. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व करू. प्रश्न क्रमांक 7. बघा प्रश्न क्रमांक 7 काय म्हणलं त्याच्यामध्ये, 0.15 शतमानात कसे लिहितात. शतमानात कसे लिहितात म्हणजेच काय मित्रांनो, शतमानात कसे लिहितात असा प्रश्न जर आला तर काय करायचं, याला गुणून घ्यायचं 100ने. याला कितीनं गुणून घ्यायचं 100ने गुणून घ्यायचं. शतमान म्हणजे काय 100% म्हणून आपण काय करतो, याला 100ने गुणून घेतो. जर ह्याला तुम्ही 100ने गुणून घेतला तर काय होते, 1 2 नंतर पॉईंट आहे, 2 0ने गुणून घेतला तर इथं काय येते फक्त 15 येते. काय येते 15 येते. तुम्ही गुणाकार करून बघा. म्हणजेच किती 15%. 15%च म्हणजे काय शतमान आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 किती आहे 15% आहे. तर आता आपण ह्याच्या नंतरचा पुढचा प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न क्रमांक 8 काय दिलेला आहे, इथं तुम्हाला पीची किंमत काढायची आहे. तर पीची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथं काय दिलं, इथं 0.6 आहे आणि इथं पूर्ण ब्रॅकेट आहे. त्या ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर या ब्रॅकेटमध्ये वजाबाकी आहे, सबट्रॅक्शन आहे. तर पहिलं आपण काय करू, ब्रॅकेट सॉल्व करू. ब्रॅकेटमधली वजाबाकी पहिलं करून घेऊ. किती आहे 13.06 नंतर -7.06 आहे. तर पहिलं काय करायचं, हे पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचं. मग पॉईंटच्या तिकडं किती आहे 0 आहे, तिकडं अजून किती आहे 6 आहे, तर 6 लिहायचं. मग पॉईंटच्या इकडं किती 7 आहे, 7ला 7. मग याची काय करायची नंतर वजाबाकी करायची. एका खाली एक पॉईंट आलं म्हणजे आन्सर तुमचं काय ते बरोबर आहे ते. मग आता बघा 6मधून 6 गेले 0, 0मधून 0 गेले 0, पॉईंटला पॉईंट. म्हणजे 13मधून जर 7 गेल्या तर किती उरतात 6 उरतात. 13मधून 7 गेल्या किती उरतात 6 उरतात. म्हणजेच इथं किती आहे 0.6 या ब्रॅकेटच्या बाजूला आहे, म्हणजे गुणाकारच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे इथं किती ते 6च येते. आता पॉईंटच्या नंतर 2 0 आहेत, हे घेणं गेलं तरी चालते. म्हणजे याची वजाबाकी किती आली, फक्त 6 आलेली आहे. म्हणजे बरोबर किती आहे 2Pला 2P. मग आता ह्यांच्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे किती होते 6 6 36 म्हणजे 36 येते. किती नंतर पॉईंट आहे 1 नंतर पॉईंट आहे, म्हणून इथं 3.6 येते. बरोबर 2Pला 2P. तुम्ही जरी बाजूला इथं केलात 0.6 गुणिले 6 केला तरी तुम्हाला आन्सर काय येते 3.6च येते. मग आता बघा, आता पीची किंमत काढायची आहे. तर हे P आणि 2 कशामध्ये आहेत, गुणाकारमध्ये आहेत. इकडं 2 आलं तर काय होते डिवाईडमध्ये जाते. म्हणजे आपण काय करू, इथं 3.6 भागिले 2 करूया, इज इक्वल टू Pला P. कारण हे जे 2 गुणाकारचं इकडे येऊन काय होते भागाकारमध्ये जाते. मग आता जर बघितलं तर ह्याला 2नं जर गुणलं तर पीची किंमत तुम्हाला सापडते बे एक बे, बे एक बे. मग इथं किती उरले 1 उरलं, इथं 16 झालं. पॉईंट असल्यामुळे पॉईंट देतो, बे 8 16. म्हणजे पीची किंमत किती आली 1.8. 1.8 हे काय झाले आपल्या पीची किंमत झाली. ऑप्शन नंबर 1मध्ये तुम्हाला याचं आन्सर दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न करायचा होता. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व करू.
आता बघा प्रश्न क्रमांक 9 तुम्हाला याची किंमत काढायची आहे. तर आता याची किंमत काढण्यासाठी आपण काय करू, पहिले याचे पॉईंट काढण्याचा प्रयत्न करूया. तर आता इथं जर बघितल्या तर इथं पॉईंट किती नंतर आहे बघा, 1 2 3, 1 2 3 नंतर पॉईंट आहे. इथं बघा 1 2 3 नंतर पॉईंट आहे. मग या दोघांची आपण पॉईंट डायरेक्ट काढू शकतो कारण 3 3 नंतर पॉईंट आहे. इथं किती येते, मग इथं जसंच्या तसं ठेवा 0.49 गुणिले याचं डायरेक्ट काय करा, याचं 8 लिहून टाका, गुणिले इथं 90ला 90 लिहा, भागिले इथं आपण 8 लिहून टाकल्या म्हणून इथं काय करू आपण, इथं पॉईंट इकडे गेला म्हणून इथं खाली लिहू 56 आणि गुणिले किती 630ला 630 आपण डायरेक्ट लिहू. कारण आपण इथं खाली आणि वरी दोघाला काय समान अंकानंतर पॉईंट आहे म्हणून डायरेक्ट आपण दोघांचे पॉईंट असं काढून टाकू शकतो. मग आता जर तुम्ही बघितलं तर हे 0 काय होते, कट होते. मग आता तुम्ही जर बघितलं तर ह्याला कितीनं भाग जाते, ह्याला भाग जाते 7नं. 7 8 56 होते, 7 7 49 होते, 7 7 काय होते 49. पण किती नंतर पॉईंट आहे, 1 2 नंतर पॉईंट आहे म्हणून आपल्याला किती 2 नंतर पॉईंट द्यावा लागेल. 0.07 येते याचं उत्तर, किती येते 0.07. म्हणजे इथं किती आलं 0.07 गुणिले वर 8 आहे, गुणिले वर किती 9 आहे, भागिले इथं किती 8 आहे, गुणिले किती आहे खाली 63 आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर हे 8 काय होते कॅन्सल होते म्हणजे उरते किती 0.07 गुणिले 9 भागिले किती उरलं 63 उरलं. मग आता तुम्ही जर बघितलं तर 9 1 9 9 7 63 म्हणजे इथं किती उरलं 0.07 भागिले किती उरलेलं आहे 7 उरलेलं आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर ह्याला 7नं काय होते भाग जाते, 7नं किती भाग जाते, मग किती होते 7 1 7 7 1 7 किती नंतर पॉईंट आहे 2 नंतर पॉईंट आहे म्हणून इथं काय करावं लागेल 0.01 लिहावं लागेल कारण भागाकार किती आलेला आहे 1 आलेला आहे म्हणून याचा आन्सर किती येते 0.01. ऑप्शनमध्ये किती आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये किती आहे 0.01 आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, काहीच नाही, फक्त तुम्हाला त्याचं डेसिमल काढून टाकायचं आहे. पॉईंट एकदा जर तुम्ही काढून टाकल्या की मग तुम्हाला त्याचा आन्सर इझिली सापडते. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न क्रमांक 10 पाहूया. आता बघा प्रश्न क्रमांक 10 एकदम सोपा आहे. यमची किंमत तुम्हाला काढायला सांगितलेली आहे. तर आता यांच्या दोघांचा गुणाकार आहे भागिले 0.05 आहे. मग आपण यांच्या दोघांचा पहिला गुणाकार करू. 5 3 किती होते 15 होते, 1 नंतर पॉईंट आहे तर 1 नंतर पॉईंट आणि भागिले किती 0.005 येते, बरोबर किती आहे यमला यम. आता यांच्या दोघांचा आपल्याला काय करायचं भागाकार करायचा आहे. मग पहिले हे वर असते जे 1.5 भागिले किती आहे 0.005 आहे, बरोबर किती यमला यम. आता बघा इथं जर बघितल्या तर इथं किती नंतर पॉईंट आहे 1 2 3 नंतर पॉईंट आहे, वरी 1 नंतर पॉईंट आहे. 3 नंतर पॉईंट असल्यामुळे आपण काय करू, ह्याला 3 0नं गुणून घेऊ, वर आणि खाली 3 0 म्हणजे 1000नं. मग आता मी याला वर 1000नं गुणून घेतो म्हणजे इथं 1 2 3 0 भागिले इथं पण काय करतो मी 1000नं गुणून घेतो म्हणजे 1 2 3 0 बरोबर काय यमला यम. आता जर तुम्ही बघितल्या तर इथं काय होते 1 नंतर पॉईंट आहे म्हणजे 1 0 तर जाते आणि 2 0 वाढतात म्हणजे इथं 115 आणि 2 0 होतात. आणि इथं जर बघितलं 1 2 3 नंतर पॉईंट असल्यामुळं 3 0 कट होतात, फक्त 5 येते, बरोबर यमला यम असते. कळलं तुम्हाला. इथं 2 0 कसं आले 3 0 होते, 1 पॉईंटसाठी निघून गेला, 2 उरले म्हणून 2 0 उरतात. आणि इथं पॉईंट किती नंतर आहे 1 2 3 नंतर पॉईंट आहे, 3 0नं गुणून घेतल्यामुळे ते सगळं हे पॉईंट इथं येते म्हणजे फक्त 5च असते. ते मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं होते पॉईंटचं कसं असते ते. मग आता इथं बघा 5 1 5 5 3 15 म्हणजे किती आलं 300 झालं म्हणजे यम बरोबर किती सापडलं 300 तुम्हाला सापडलेलं आहे. अशा प्रकारे यमची किंमत किती आली 300 आलेली आहे. आता इथं ऑप्शन मी लिहिलं नाही, तुमच्या पुस्तकमध्ये ऑप्शनमध्ये आहे 300 तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करू पुढचा प्रश्न सॉल्व करूया. आता बघा प्रश्न क्रमांक 11 एकदम सोपा आहे. 0.04चा काय विचारलं गुणाकार व्यस्त विचारले. गुणाकार व्यस्त म्हणजे काय मित्रांनो, आता याच्या खाली काय नाही म्हणजे काय असते 1 असते. तर आता याला काय करायचं उलटे करायचं, 1 वर लिहायचं आणि वरचं खाली आणायचं, छेदाचं अंशाला न्यायचं, अंशाचं छेदाला न्यायचं म्हणजे याचं गुणाकार व्यस्त काय असते 1 भागिले किती आहे 0.04 हे त्याचं काय आहे गुणाकार व्यस्त आहे. पण असं तुम्हाला ऑप्शनमध्ये उत्तर नाही, तर ह्याचं उत्तर तुम्हाला वेगळ्या प्रकारे आहे. म्हणजे ह्याला अजून सॉल्व केलेलं आहे त्यांनी. कसं सॉल्व केले याचे पॉईंट काढून टाकलेलं आहे. आता इथं बघा किती नंतर पॉईंट आहे 1 2 नंतर पॉईंट आहे, तर याचं पॉईंट काढण्यासाठी आपल्याला 100नं गुणून घ्यावं लागेल. मग मी इथं काय करतो ह्याला 100नं गुणून घेतो म्हणजे इथं 0.4 आहे, ह्याला मी 100नं गुणून घेतो. याला जर 100नं गुणून घेतलं तर वरच्याला बी सुद्धा आपल्याला 100नं गुणून घ्यावं लागेल. मग ह्याचं काय येते गुणाकार वरच्याचं 100 येते भागिले किती येते फक्त 4 येते, भागिले किती येते 4. मग आता तुम्ही ह्याला 4नं जर भाग दिला 4 1 4 4 2 8 मग किती उरतात 2 उरतात.
4 5 20 म्हणजे किती ते भागी 25 येते. याचं उत्तर किती येते 25. म्हणजेच याचं गुणाकार व्यस्त पुस्तकमध्ये काय दिलेलं आहे 25 दिलेलं आहे. कारण हेच त्याचं गुणाकार व्यस्त येते, पण ऑप्शनमध्ये असं न देता ह्याला अजून सॉल्व करून टाकले त्यांनी आणि 25 उत्तर काढलं आणि त्याचं गुणाकार व्यस्त किती आहे 25 आहे. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शनमध्ये उत्तर आहे. मी तिथं ऑप्शन लिहिलो नाही आता, कारण जास्त वेळ लागू लागला तर ऑप्शन वगैरे लिहायला. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ऑप्शनमध्ये ते बघू शकता. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा प्रश्न क्रमांक 12. आता तुम्हाला इथं एक्सची किंमत काढायची आहे. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये ह्या तिघाचा बी गुणाकार करून घ्यायचा आहे. नंतर इथं एक्स आहे, हे गुणाकारचं इकडे जाऊन भागाकारमध्ये जाते, किंवा हे 5x 0.5 इकडं आपण भागाकारमध्ये आणून सुद्धा एक्सची किंमत इथं आपण काढू शकतो. आता आपण काय करू, पहिले ह्यांच्या दोघाचा गुणाकार करू. बघा इथं फक्त 3 आहे, इथं पण 3 आहे. 3 त्रिक किती होते 9 होते. 3 त्रिक किती होते 9 होते. पण इथं किती नंतर पॉईंट आहे 1 2 नंतर पॉईंट. इकडे किती नंतर पॉईंट आहे 1 2 3 नंतर पॉईंट आहे. इकडं 2 नंतर आणि इकडे 3 नंतर. एकूण किती नंतर पॉईंट झाले 5 नंतर. म्हणजेच 1 2 3 4 5 5 नंतर पॉईंट असं पॉईंट तुम्हाला द्यावं लागेल. गुणिले किती आहे तिथं 0.3 आहे, गुणिले किती आहे x आहे, बरोबर किती आहे 0.5 गुणिले x आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर अजून ह्यांच्या दोघाचा गुणाकार करू. 3 त्रिक 9 7 किती होते 9 ते 3 9 27 होते. म्हणजे इथं किती येते 27 येते. पण किती नंतर पॉईंट आहे इथं 1 नंतर पॉईंट आहे. इथं बघा 1 2 3 4 5 नंतर आहे. म्हणजे एकूण किती नंतर पॉईंट झाले 6 नंतर पॉईंट. म्हणजे इथं 27 लिहायचं 1 2 3 4 5 6 नंतर इथं पॉईंट द्यायचा आहे. मग गुणिले किती आहे x आहे, बरोबर किती 0.5ला 0.5 xला x. मग आता जर तुम्ही बघितल्या तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आपण ह्याचा काय करू, आपण इथं गुणाकार करून घेऊ. ह्याचा काय करू आपण इथं गुणाकार करून घेऊ. बघू एकदा ऑप्शनमध्ये बरोबर आहे का मी प्रश्न मिस्टेक झाले का आपण एकदा काय करू ह्याचं चेक करून घेऊया. तेच म्हणतो मी, इथं काय इथं एक्स नाही मित्रांनो, इथं काय एक्स नाही, फक्त इथं किती आहे 0.5 आहे. तिथं थोडं मी एक्स लिहिलो, कारण इथं एक्स येऊ शकत नाही. दोन्हीकडे एक्स आलं तर त्याचे उत्तर आपण काढू शकत नाही. इथं गडबडीमध्ये मी काय केलं, इथं सुद्धा एक्स तिथं लिहिलेलं आहे. तर आता इथं काय होतं बघा, आता हे एवढं जे आहे इथं गुणाकारमध्ये आहे एक्ससोबत, तिकडे गेलं तर काय होते भागाकारमध्ये जाते. म्हणजे एक्स इथंच असते 0.5ला 0.5 आणि भागिले किती असते 0.1 2 3 4 0 आहेत. 1 2 3 4 0 आणि 27ला 27. मग आता जर तुम्ही बघितलं तर ह्याचं जर तुम्हाला करायचं असेल तर काय करावं लागेल, हे पॉईंट काढून टाकून द्यावं लागेल. मग आता इथं बघा किती नंतर पॉईंट आहे 1 2 3 4 5 6 नंतर पॉईंट आहे. मग आपण वर 6 0 खाली 6 0 गुणून घेऊया. मग इथं मी काय करतो, इथं 1 लिहितो 1 2 3 4 5 6 गुणिले 1 2 3 4 5 6 6 0 0 गुणून घेतलो. म्हणजे इथं एक्स बरोबर किती येते, इथं 1 नंतर पॉईंट असल्यामुळे 1 0 जाते, म्हणजे इथं 5 येते आणि 1 2 3 4 5 6 ना 1 2 3 4 5 6 7 झाले होते. 6नंच करायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे इथं 1 0 1 पॉईंटनं जाते आणि फक्त 5 0 राहतात. किती 0 राहतात 5 0 आणि हे पॉईंट डायरेक्ट इथं येते. म्हणजे खाली किती येते 27 येते. खाली किती येते 27. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला भाग द्यायचा आहे, किंवा हेच उत्तर ऑप्शनमध्ये आहे की नाही आपण एकदा चेक करूया. ह्याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये अजून काय आहे, इथं 5 आहे 4 आहे मित्रांनो, इथं 54 आहे. फक्त बघा प्रश्न थोडं मिस्टेक झाले, मी थोडं गडबडीमध्ये लिहिण्यामध्ये इथं एक्स लिहून ठेवला होता. इथं 0.54 आहे, इथं पण 0.54, इथं पण 0.54 आहे. म्हणजे इथं किती येते, इथं 54 येते. म्हणजे इथं किती नंतर पॉईंट आहे, इथं 2 नंतर पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला इथं 2 0 कट होतात. इथले किती 2 0 कट होतात. आपण एकच 0 कट केलं होतं. म्हणजे 2 0 कट झाले तर किती 0 उरतात, अजून 4 0 उरतात. म्हणजे इथं 1 2 3 4 0 उरले, कळालं. आणि इथं 4 0 उरले आणि हे 54 असते ना, हे 54 आणि हे किती 4 0. फक्त तिथं संख्या चुकीची लिहिलेली आहे म्हणून ते थोडं मिस्टेक होत आहे. आता बघा इथं आपण 3 भाग देऊ शकतो, याला किती 3 भाग देऊ शकतो. 3 9 27, 3 1 3, 2 उरलं 3 8 24. म्हणजे किती याला 18 आणि 4 0 1 2 3 4 भागिले किती आहे 9 आहे. आता याला 9 भाग देऊ शकतो. 9 1 9 9 2 18 म्हणजे 2 किती 0 आहे इथं 4 0 आहे इथं. म्हणजेच 20,000. याचं उत्तर किती येते 20,000 याचं उत्तर येते. मग आपल्याला ऑप्शनमध्ये 20,000 उत्तर आहे. पहा तुम्ही बघू शकता पुस्तकमध्ये ऑप्शन नंबर 4मध्ये तुम्हाला 20,000 उत्तर दिलेलं आहे. पहिले सुरुवातीला मी इथं एक्स लिहिलं होतं, मग नंतर एक्स कट केलं, 4 लिहिलं नव्हतं. तुम्ही बघू शकता. परत सुरुवातीपासून याला मागं घेऊन बघा, थोडं नंबर चुकीचं लिहिल्यामुळं डबल आपल्या इथं नंबर ठेवायला लागले. आता आपण याच्या नंतरचा पुढचा प्रश्न सॉल्व करू. प्रश्न क्रमांक 13.
बघा प्रश्न क्रमांक 13 काय दिलेला आहे, एकदम सोपा आहे, ते तुम्हाला मी करायला लावणार आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, मी तुम्हाला लिहून देतो, ज्याच्याकडे पुस्तक नाही त्याला. बघा 13वा प्रश्न काय दिलेला आहे याच्यामध्ये. 13वा प्रश्न आहे 2.04 गुणिले 0.05 बरोबर किती, एवढंच तुम्हाला काढायचं आहे. मग काहीच करायचं नाही, याला काय करायचं आहे, तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 0.04 गुणिले 0.05 याचा गुणाकार करायचा. गुणाकार केल्यानंतर किती नंतर पॉईंट आहे, 1 2 2 नंतर पॉईंट, खाली 1 2 2 नंतर पॉईंट, एकूण किती नंतर पॉईंट द्यायचा आन्सरला, 4 नंतर पॉईंट द्यायचं. मग तुम्हाला ह्याचा गुणाकार केले की आन्सर सापडते. तुम्ही एक करून घ्या आणि आपण प्रॅक्टिस सेट 8.2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता.